काल रात्री तू जे काही बघितलंस ते जर कोणाला सांगितलंस ना तर मी कोणा शपथ नाही सांगणार, कोणाला नाही सांगणार. सवाच्या रात्री पण काही जणांनी वनिताबाईंना पाहिलंय परशुराम रावांसोबत. काय पण करा पण हे लग्न नका होऊ देऊ, नका होऊ देऊ. तुझ्या मुख्याध्यापकांचं गणित सगळं कळलंय आम्हाला. मला हाताला धरून बाहेर काढता येतं. वाकनीस पाहुण्यांची कसं बोलावं हे कळत नाही का? आत जा. जानकी, जानकी अगं आपण काय लपाछुपी खेळतोय का? नाही ते मला थोडं काम होतं ना तर मी एक मिनिट, काम गेलं खड्ड्यात. आधी काय बोलून गेलीस ते सांग. ते मला थोडं बरं नाहीये ना, ते काय पण बरं. ते ठीक आहे, मग पुन्हा तेच बरं. काय काहीतरी म्हणत होतीस ना, काही झालं तरी हे लग्न होऊ देऊ नका. काय ग, कोणाचं लग्न आणि कोणाशी होऊ देऊ नका? मला काय नाही माहित. मलाही काही माहित नाही, पण तू मला आत्ता सांगणार आहेस. कोणाचं लग्न? ए वर शहाणपणा करू नको, तुला सगळं माहितीये. मी काही बोलले असेल तर मला माफ करा. ए अगं जानकी, रडतेस काय वेडाबाई? नाही माहिती तर नाही माहिती, ठीक आहे ना, रडू नकोस ना. जाऊ. ठीक आहे, जा. तुम्हाला एक म्हण माहितीये का? आता काय म्हणींच्या भेंड्या वगैरे खेळायच्या नाहीयेत ना? मांजर डोळे मिटून दूध पित असलं तरी सगळं जग तिला पाहत असतं. हे करेक्ट आहे. म्हणजे ही म्हण मला माहिती आहे. ही म्हण आपण स्वतःच बनवली आहे. अशा आविर्भावात का सांगत असशील तू मला? या घरातली मांजरं डोळे मिटून दूध पितातच, पण तुम्हीही डोळे मिटून घेतलेत. काहीतरी काय, छान डोळे उघडे आहेत, मस्त दिसतेस की तुम्हाला. या घरात काय चाललंय याची खबरबात आहे तुम्हाला? तुला एक सांगू का, आपलं लग्न झाल्यापासून हा प्रश्न साधारण तुम्हाला 3721 वेळेला विचारलेला आहेस. पण एकदा तरी उत्तर दिलं? अहो आज त्या वनिताला हकलून दिलं, त्याआधी पेपरातली ती बातमी, सगळ्याचा काय अर्थ आहे? मला काय माहित? तेच तर माहित करून घ्या असं म्हणते मी. पेपरात बातमी उगाच आली का? हे बघ, त्या ज्या युगंधराबाई आहेत ना, त्यांच्या पेपरची निर्मितीच मुळात दादाच्या द्वेषापोटी झालेली आहे. त्याआधी त्यांनी असं अनेक वेळेला काहीतरी खोडसाळलेलं आहे, तुलाही माहिती आहे ते. 99% बातमी खोटी आहे असं समजू, पण उरलेल्या 1% काय? बातमी 100% खोटी आहे. पण वनिताला हकलून दिलं ही बातमी पेपरात आली नव्हती. हळूहळू तू ही अशीच आणि ह्याच आवाजात ओरडत राहिलीस ना तर उद्या पेपरमध्ये बातमी येईल, सरकारी शिक्षिकेला किल्लेदारांकडून मारहाण. आणि मी मध्ये पडले तर भाऊजी जवळ जवळ माझ्यावर ओरडले. तुम्ही आत्ता जाऊन त्यांना जाब विचारा. हे बघ, सहज विषय निघाला, वेळ झाला तर बोलीन मी दादाशी. किती हा थंडपणा. मी जे काही बोलते त्याची दखल या घरात कोणी घेणार आहे का नाही? त्या युगंधराबाई आहेत बघ, त्यांचा पेपर आहे, तिथे जाऊन तू हा आरडाओरडा कर, त्या घेतील दखल. तुझ्या नावाचं कुंकू लावणारी निघून गेली. ते कुंकूच तुझं कवच होतं. यंदाच्या निवडणुकाच काय, पण प्रचार सुद्धा तू पाहणार नाहीस. ह्याच्या कपाळावर सटवीने जे लिहिलंय ते सांगते मी. तुझ्या कपाळावरच्या रेषा सटवाईने पुसून टाकल्या. नर्मदेच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आणि मृत्यूच्या मध्ये उभं होतं, ते आता गेलंय. आता तुझ्या नशिबात खुर्चीवर बसणं नाही तर तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे.
तुझ्या अवतीभोवती कुंकवाचं कवच होतं म्हणून तू वाचलास. तुझ्या नावाने कुंकू लावणारी सुहासिनी सौदामिनी बनून तुझ्यात आणि मृत्यूत उभी होती. त्यामुळे कित्येक वेळा वेळ येऊनही तुझा काळ येत नव्हता म्हणून तू वाचलास. पण आता जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी. या आता. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. वहिनी साहेबांच्या जागी साहेबांच्या नावानं कुंकू लावणारी दुसरी कोणी आली तर? ते पावित्र्य ती श्रद्धा ठेवून कपाळ लाल करणारी कोणी मिळेल? जा आणि जगता येईल तेवढंच जग आणि बघ कोणी मिळते का अनाघ्रात अस्पर्शित कुमारिका. अजूनही मला या घराच्या भिंतींना आईच्या पत्राचा वास येतो आणि त्याच अधिकाराने दुसरं कोणीही या घरात वावरलेलं मला आवडणार नाही. अगं पण खरंच तशीच काही अडचण आली तर? मग सांगा ना मला काय अडचण आहे? हे बघ अमृता, नरसिंहला स्वतःच्या एकटेपणावर तोडगा म्हणून नाही करायचं लग्न. मग मला दुसरी आई हवी आहे म्हणून तर नकोय मला आई. चला चला खूप झालं. चला चला. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. काळ रात्र ठरू शकते. तुझ्या कपाळावरच्या रेषा सटवाईने पुसून टाकल्या. सटवाईने पुसून टाकल्या. आता तुझ्या नशिबात तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे. तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे. काय झालं? आता मी माझं मरण पाहिलं. नरसिंहा, सारखे मरणाचे विचार करू नकोस. मी खोटं बोलत नाही आत्याबाई. आता माझ्या छातीत कळ आली होती पण तू आल्यामुळे. काय झालं? मला पाहून पळून गेली ती? माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात तुम्ही? वेडा आहे का मी? तुला काहीही झालेलं नाहीये. मी ते होऊ देणार नाही. विधिलिखित कसं बदलणार आहेस आत्याबाई? कुठून आणणार आहेस अस्पर्शित कुमारिका? माझं मरण अटळ आहे. अटळ आहे माझं मरण. तशीच वेळ आली ना तर विधी लिखित सुद्धा बदलीन मी. अरे तू कुणाचं काय वाईट केलंस म्हणून तुझं वाईट होईल? नर्मदेनं कोणाचं काय वाईट केलं होतं तरी तिची वेळ आल्यावर ती गेलीच ना. नरसिंहा, तुझी वेळ अजून आलेली नाही. अरे एक वनिता नालायक निघाली म्हणून सगळं संपलं असं समजू नकोस. तिचा विषय नको. कुठल्याही मुलीच्या येण्या न येण्याने माझं प्रारब्ध बदलणार नाही. परशुसारख्या अडचणी येतच राहतील. जाब विचारणार आहे पण मी त्याला. त्याच्याशी बोलायला जाऊ नकोस. अंगावा करेल तो. माझे त्या बाईशी आधीच संबंध होते. तुम्हीच तिथे का गेलात असं त्यांनी विचारलं तर? दात घशात घालीन वेळ पडली तर. अरे मग एवढे दिवस संयमाने राहिलास त्याचं काय? त्याचीच फळं भोगतोय मी. आता माझ्या हातात काही राहिलेलं नाहीये आत्याबाई. बघेन नाही तर मी स्वतःलाच. बस, खूप बोललास. बस.
आत्याबाई. का आणलंस त्या मुलीला इथे? 2 दिवसांनी येणारं मरण आजच का दाखवलंस तुम्हाला? मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मग तुला काय वाटायचं ते वाटू देत. काय ग, तू आजारी आहेस ना, आणि त्यात असा अंधार करून बैस, मग झालंच. अंधार होता का? आधारपणात तुझी दृष्टी गेली की काय? नाही दामू काका, मला काय होतं काहीच कळत नाहीये. कशातच लक्ष लागत नाहीये. म्हणजे अंगात अजून कणकण आहे. 2 दिवसांनी तुला बरं वाटेल. हा दामू काका, घरात कोणी माझ्याबद्दल काही बोलतं का? म्हणजे माझ्या कामाबद्दल, वागण्याबद्दल? अगं, सगळे नाव असतात. आणखी काय हवंय तुला? सगळे म्हणजे कोण कोण? अगं, सगळे म्हणजे घरातले सगळेच. आत्याबाई, मोठे साहेब, अमृता, वामनराव तर तुझ्यावर खुशच आहेत, आणि सुमित्राताई तर तुझ्याच. आणि परशुराम साहेब? ते स्वतःवर सुद्धा कधी खुश नसतात. माझ्याबद्दल कोणी काही तक्रार नाही ना करत? अगं वेडे, या घरात तुझ्याबद्दल विचार करायला इथे वेळ कोणाला आहे? जो तो आपापल्या कामात. माझा कोणाला त्रास नको व्हायला. या घरात कोण कोणाला त्रास देते तेच मला कळत नाही. आता हेच बघ ना, तुझ्या गावच्या मास्तरीणबाई 2 दिवसापूर्वी वाजत गाजत आल्या काय, आणि आज आज काय झालं? आज अगं, वाकणीसाठी तिला अक्षरशः फरफटत नेलं. काय गौडबंगाला काय कळत नाही. अगं, वाकणीसाठी तिला अक्षरशः फरफटत नेलं. काय गौडबंगाला काय कळत नाही. काय हो, काय झालं? कशा पायी असं 3 सांजेच्या यायला डोळ्यातून पाणी काढताय? रखमा, तीसभर दगडी फोडून, माती वाहून, आज नुसतं पिळवटून निघतं बघ. इतकं पिळवटून निघतं, विचार करायला वेळच मिळत नाही. पण हा दिवा पेटला की जानकीची आठवण लई त्रास देते. मग सर भर व्हायला होतं. अहो, आपल्याला बोलता तरी येतं, पण गण्याने काय करावं? रात्रीचा झोपेतून ताई ताई म्हणून रडत उठतो. या रातच्याला अंथरुणावर पडलो, डोळ्याला डोळा लागत नाही. पूर्वी अंथरुणावर पडलो की जानकी होती पिंगा घालायची, म्हणायची, बाबा पाय चेपून देऊ का, डोकं दाबून देऊ का? कशाला डोळ्यातून पाणी काढतात? रखमे, कधी कधी वाटत मी पोरीवर अन्याय तर केला नाही ना. आपल्या मनाला ठाव आहे, तिच्या भल्यासाठीच आपण तिला वाड्यावर ठेवले. आता तर ती माणसं तिला घेऊन मुंबईला बी गेली असतील. माझी पोरगी काय करत असेल ते त्या देवालाच ठाव.
माझी जानकी जिथं कुठं बी जाईल तिथं सगळ्यांची लाडकीच होईल. आता पतूर तिनं सगळ्यांची मनं बी जिंकली असती. कुणास ठाऊक, पण आपण पोरीचं मन दुखावलं हे मात्र खरं. मी तर देवाकडे रोज एकच मागणं मागते, जिथं कुठं माझी जानकी असेल तिथं तिला सुखात ठेव. मी सुद्धा देवाकडे एकच मागणं मागतो, देवा माझे डोळे कायमचे मिटण्याआधी माझी जानकी मला एकदा तरी दिसू दे. असं कशाला तिन्ही सांजेच्या वेळेला अभद्र बोलताय? ते पोरग बघा, अंधार पडेपर्यंत असं एकटक बघत असत, नजर बी हलत नाही. आधी रडायचं तरी आता ते बी नाही. असं वाटत पोरग एकदम मोठं झालं. कशाने मोठं झालं? उलट त्याच्या हातात फावडं देऊन आपण त्याचं बालपण हिरावून घेतलं बघ. काय दामू शेठ? हो दामू शेठ. आम्ही कसले शेठ साहेब? आम्ही कसले साहेब? थोड्या दिवसाने मला सुद्धा परशा म्हणायला लागशील. साहेब एक वेळ माझं चप्पलेने तोंड फोडा, पण असलं काही अभद्र बोल नका. असं म्हणतो? हे जर मोठे साहेब आले असते तर असं वागला असतास का रे? याच काय, कोणाचंही हेच झालं असतं. आला मोठ्या साहेबांचा जर्मन शेपर्ड आला. वाकणी जर्मन शेपर्ड आणि हा दाम्या पॉमेरियन. त्याला हलवा त्याच्या समोर शेपूट. धन्यवाद. कुत्रा म्हणालो तुला मी, कुत्रा. म्हणूनच धन्यवाद म्हणालो, कारण साहेबांच्या प्रती आमची निष्ठा सिद्ध केलीत तुम्ही. अरे वा, वाकणीस बोलायला हरणार नाही तुम्ही. काय परशुराम साहेब, थोडं मोठ्या साहेबांकडनं थोडं तुमच्याकडनं शिकत आलोय सगळं. अरे वा, जरा कुठे जर्मन शेफर्ड म्हटलं तर लगेच ग्रेट डेन समजायला लागलात काय तुम्ही? साहेब जेवायला वाढू, सगळे एकत्र बसतायत. नको, सगळ्यांबरोबर घास घशाखाली उतरत नाही माझ्या. तुमच्या रूम मध्ये पाठवून देऊ? अरे रूम कसली, तुरुंग आहे तो, तुरुंग. भरते जाऊ दे. वनिताबाईंचं काय झालं? ते मगाशीच गेल्या. मीच घालवलंय त्यांना परत कधी न येण्यासाठी. म्हणजे देवाला व्हायला म्हणून जे फुल घरात आणलं ते निर्माल्य निघालं. सरळ बोला वाकणी, सरळ बोला. आज तुमच्या आणि त्यांच्या संबंधांचं पितळ उघडं पडलं. काय बघतो का? ए चल निघ, चल चल निघ. कोण बघत उभा राहिलाय? नक्की काय झालं वाकणीस? नक्की काय ते मलाही माहिती नाहीये, पण येत्या काही दिवसात आत्याबाईंच्या नजरेस पडू नका. घाबरवत आहे, सावध करतोय. म्हणजे देवाला व्हायला म्हणून जे फुल घरात आणलं ते निर्माल्य निघालं. आज तुमच्या आणि त्यांच्या संबंधांचं पितळ उघडं पडलं.